बुरदुल टीमने मात्र जिंकला होता आणि टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंगचा निर्णय मात्र घेतलाय आणि बॉलिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय. ते दुंद्रे संघाला पहिला गोलंदाज, प्रारंभीचा गोलंदाज, सुरुवातीचा गोलंदाज प्रसन्न पाटील गोलंदाजच्या मार्कवरती आहे. स्ट्राइक एंड वरती खेळाडू अजय आणि नॉन स्ट्राइक एंड वरती सुधीर पाटील आपण पाहत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरची मॅच मात्र आपण पाहणार आहोत. चला मॅचला मात्र सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल प्रसन्न, ओ खूप वेगाने बॉल रिलीज केलाय. पहिल्या बॉल वरती रन्स मात्र एक सिंगल इथे मिळते आहे. डावाची सुरुवात एका धावाने मात्र केली आहे. एक धाव धावा फलकावरती लागली आहे, ती जय गावदेवी बुरदुल या संघाची. सुधीर पाटील हा संपूर्ण दिवसभर बॅटिंगच्या जोरावरती गाजवलाय आणि त्याच्या समोर एक तगडा आव्हान मात्र आपण पाहताय. प्रसन्न पाटील हा देखील चांगल्या फॉर्म मध्ये असलेला गोलंदाज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, अगदी सरळ बॅटनं फटका एक्झिक्यूट करायला हवेत. पहिल्याच बॉल वरती हा प्रयत्न करणं मित्र म्हणे थोडस चुकीचं आहे, पण तो लेफ्ट आर्म गोलंदाज समोर असताना हा प्रयत्न करणं अगदी योग्य देखील आपण म्हणू शकतो. कारण टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेतो आणि त्याचमुळे रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न इथे बॅटर सुधीर पाटीलच्या माध्यमातून झालाय, परंतु प्रयत्न फसलाय. डॉट बॉलचा इशारा देतोय. हो यावेळेला मात्र अँगल प्रचंड वेग, भन्नाट वेगानं बॉल मात्र इथे रिलीज केलाय. तो प्रसन्न पाटील या गोलंदाजानं ही खासियत राहिली आहे, यासाठी ओळखला जातो प्रसन्न पाटील हा गोलंदाज. आज मात्र पनवेल टेनिस क्रिकेट मधील एक तेज तरार गोलंदाज आहे. फुल टॉस बॉल होता, परंतु इथे प्रॉपर टायमिंग नाहीये. बॉल झाला पॉइंटला आणि तिथे रन्स मिळेल. ती एक यस पंच आपण पाहता बॅटिंग टीमने मात्र रिव्ह्यू घेतला. हाईट फॅक्टर साठी तिसरे पंच आपण चेक करा. राजेश शिणारे समालोचक आहेत, त्यांच्या माध्यमातून दुंद्रे टीम साठी मात्र शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील मोस्ट वेलकम. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी कमरेच्या खाली लँड होणारा बॉल मात्र आपण पाहिला, पंचाने मात्र फेअर डिलिव्हरीचा इशारा दिलाय. त्यानंतर मिळेल ते एक सिंगल रन आणि धावा झाल्या धावा फलकावरती. त्या दोन बॉलचा अंतिमचा खेळ मात्र बाकी. स्ट्राइक एंड वरती अजय उंच गेला. यावेळेला मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, जेलची संधी क्रिएट झाली आहे. दूरवरचा प्रवास करू फिल्डर आपण किशोर होता तिथे, परंतु प्रयत्न चांगले राहिले आहेत, परंतु थोडस क्लोज कॉल आहे. निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, परंतु तत्पूर्वी धावा धावून कंप्लीट केल्या त्या तब्बल 4. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावा धावून कंप्लीट केल्यात. चला आता चेक करणार नाही होत आपण, कारण 4 रन्स तशाही मिळाल्यात, त्यामुळे हा चौकार आलाय. 6 धावा धावा फलकावरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुधीर पाटील अजय बॉम्बेला आपण पाहता. शेवटचा एक बॉल या षटकातील मात्र बाकी आहे. प्रसन्न पाटील स्मॅश करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये, त्यामुळे इथे चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची मात्र सांगता. पहिलं षटक अगदी चांगल्यारीत्या पडलंय ते गोलंदाज प्रसन्न पाटीलचा. पहिल्या षटकानंतर बॅटिंग करत असताना गावदेवी बुरदुल संघ मात्र पोहोचला तो फक्त आणि फक्त 6 धावा संख्येवरती. अमर पाटील गोलंदाजच्या मार्कवरती. हा दुसरा गोलंदाज. 6 रन्स धावा फलकावरती. नंबर 2 चं षटक. पहिला बॉल मॅच लीडिंग एज. विकेट कीपर हॅज बीन टेकन. फर्स्ट विकेट गॉन. पहिला धक्का गावदेवी बुरदुल संघाला. आतमध्ये महेश पाटील आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात थोडीशी खराब बुरदुल संघाची मात्र झाली आहे. ज्या फलंदाजाकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या
तो सुधीर पाटील मात्र लवकर बाद झाला. अजय बॉम्बे वरती पूर्णपणे या मॅचची जिम्मेदारी असेल. महेश पाटील नंबर 3 वरती आलाय. चांगली गोलंदाजी पहिल्या बॉल वरती विकेट इथे अमर पाटीलला मात्र मिळवली आहे. दुसरा बॉल लेंथ इथे मात्र पाहावी लागेल. तटस्थ पंच उभे राहिलेत. अर्थात हा डॉट बॉल आपण पाहताय. चांगली गोलंदाजी अगदी ऑप्स्टिकच्या लेंथ वरती हा बॉल मात्र डिलिव्हर केलाय अमर पाटीलनं. ते निर्धाव चेंडू डॉट बॉल आपण पाहताय. दोन्ही बॉल डॉट फेकलेत. चांगली गोलंदाजी आहे. तिसरा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून इथे खेळला. 8 साइड आउट. दमदार फटका. 4 चौकार. दहा धावा फलक्यावरती 3 बॉलचा या षटकातील मात्र केलं बाकी आहे. मच निडेड चौकार आलाय. डॉट बॉल येत होते त्यानंतर हा चौकार. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. या वेळेला चांगली गोलंदाजी. चांगली लेंथ अमर पाटील या गोलंदाजीची आपण पाहताय. निर्धाव चेंडूची सांगता. रन रेट आपल्याला फक्त 6चा पाहायला मिळतोय. याच रन रेटनं संघ जर पुढे गेला तर मग फक्त 18 धावा बनवू शकतात. त्यामुळे रन रेट वाढवावं लागेल. 3 ओव्हरची मॅच. 3 ओव्हर मध्ये कमीत कमी तुम्हाला 30+ धावा या मैदानावरती बनवणं गरजेचं आहे. ओर द विकेट ना अमर समोर खेचला. बॅक टू दी बॉलर अडवण्याचा प्रयत्न. रस मात्र इथे एकच मिळेल. चांगली फिल्डिंग. सिंगल रन इथे मिळते. सिंगल धावा संख्या झाली होती 11. शेवटचा अंतिमचा बॉल या षटकातील मात्र इथे बाकी आहे. चांगली गोलंदाजी. फक्त 5 रन खर्च केल्यात. पहिली गोलंदाज आपण पाहिलं तर प्रसन्न पाटीलने 6 दिल्या होत्या. या षटकामध्ये 5 आल्या. दोन्ही गोलंदाजानं अगदी टिचून गोलंदाजी मात्र इथे केली आहे. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल अमर पाटील आणि प्रसन्न पाटील मात्र हाताळतोय. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल मात्र डॉट येतोय. 2 षटके इथे संपलेत आणि 2 षटकानंतर बुर्दू संघ मात्र पोहोचलाय फक्त आणि फक्त 11 धावा संख्येवरती. शेवटचा गोलंदाज गोलंदाजीच्या मागवरती नंबर 3 सार्थक पाटीलला आपण पाहू शकता. धावा आता मात्र अगदी चांगली धावा संख्या बनवण्याची गरज. 11 रन्स आहेत. इनसाइड आउट. फटका दमदार कॅकिंग ड्राइव्ह आणि इथे बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून बॉल मात्र चाललाय सीमा रेषा पलीकडे. पहिल्या बॉल वरती महेश पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. बॉल वरती तुम्हाला खेचायचे आहेत. सिंगल डबल धावांना महत्व देऊन जमणार नाहीये कारण 3 ओव्हरची मॅच. परत एकदा स्लाइस करण्याचा प्रयत्न. या वेळेला लेंथ चांगली आहे. शेवटपर्यंत नजर अगदी चांगली राहिली होती महेश पाटील, परंतु शेवटला कट करण्याच्या प्रयत्नात बॉल मात्र डॉट खेळला. निर्धाव चेंडूची सांगता. 2 बॉल नंतर 15 धावा फलकावरती. 4 चेंडूच्या अंतिमचा खेळ मात्र बाकी आहे. एक चांगली बिग फाइट आपण पाहताय बुर्दुल आणि दुंद्रे या 2 मातब्बर संघादरम्यान. ओर द विकेट नाव. चांगला बॉल होता. परत एकदा तिथेच खेळलाय गॅप मध्ये, परंतु इथे रन सिंगल डबलचा कॉल दिलाय आणि 2 धावा सहज आणि सोप्या रित्या मात्र कंप्लीट झाल्या. 2 रन जरूर मिळतात. 2 नंतर धावा संख्या पोहोचली ती 17 वरती. या षटकातील अंतिमच्या 3 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. चांगल्या धावा संख्येकडे एक फायटिंग टोटल तर बनवली आहे. एकात दुसरा मोठा फटका आला तर एक चांगली टोटल देखील उभी राहू शकते कारण नॉकआउट मॅच आपण पाहताय. जो संघ जिंकेल त्याला सुपर 5 चा तिकीट आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र घरचा रस्ता पकडायचा आहे. चांगली फिल्डिंग प्रसन्नाची आपण लॉंग ऑन ला पाहताय. तिथे मात्र एक सिंगल धावा संख्या 1 ने वाढली आणि पोहोचली होती 18 वरती. अंतिमचे 2 बॉल इथे बाकी आहेत. अजय बॉम्बे 4 बॉलचा सामना केलाय. 5 धावा संख्या बनवली. या मॅच मध्ये खास प्रभावित करू शकला नाहीये. खूप साऱ्या अपेक्षा अजय बॉम्बे या खेळाडूकडून मात्र बुर्दुल संघाला नक्कीच आहेत कारण दोन्ही मॅच मध्ये याची बॅटिंग अगदी चांगली लागली आहे. परंतु या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं
संघाला गरज. लो फुल टॉस होता, चांगली गोलंदाजी, स्टॅटिक लाईन लेंथ प्रसन्न आहे तिथे, त्यामुळे एकच रन इथे मिळेल. फिल्डिंगचा विचार केला गेला तर दोन्ही टीमची फिल्डिंगची क्वालिटी देखील चांगली आपण पाहता. कोणत्याही प्रकारचे मिसफिल्ड मात्र झाली नाहीये. धावसंख्या झाली ती 19 आणि या षटकातील अंतिमचा शेवटचा बॉल मात्र बाकी आहे. टार्गेट देणारा हा चेंडू असेल, कदाचित मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात महेश पाटील जरूर जाईल. सार्थकचा बॉल. ओ या वेळेला मात्र पंच सांडेपालकर सरांचा इथे वाईटचा इशारा. एक्स्ट्राची रन. हा चेंडू परत एकदा टाकावा लागेल आणि धावसंख्या 1 ने वाढली आणि पोहोचली आहे ती 20 या धावसंख्येवरती. फायटिंग टोटल बनवली आहे, परंतु शेवटच्या बॉलवरती जर मोठा फटका आला तर मग सेकंड इनिंग मध्ये मॅच पाहायला देखील मजा येईल. चांगली गोलंदाजी, तिन्ही गोलंदाजांना अगदी चांगल्या सटीक लेंथ वरती गोलंदाजी केली आहे. सार्थक पाटील शेवटचा बॉल वर द विकेट उडवण्याचा प्रयत्न, मागे चालला बॉल, तिथे फिल्डिंग चांगली आहे फर्स्ट स्लिपला, त्यामुळे एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. पहिला इनिंगचा खेळ मात्र संपला. बिग फाईट आपण पाहताय बुर्दुल आणि तिरंगा धुंद्रे या संघादरम्यान. पहिल्या इनिंग नंतर गावदेवी बुर्दुल टीमनं 21 रन्स फक्त बनवल्यात आणि जिंकण्यासाठी करायच्यात तिरंगा धुंद्रे टीमला त्या 22 धावा. 18 मध्ये 22 धावांची मात्र गरज, परंतु 18 मध्ये 22 धावा बनवल्या जातील का त्याच्या विरोधात बुर्दुल टीमची गोलंदाजी चांगली होईल हे ऐकण्यासाठी शेवटच्या सत्रासाठी जाऊया आमचे साथी कॉमेंटेटर आमचे परम मित्र मंगेश पाटील सर. तत्पूर्वी आम्ही मात्र या स्पर्धेतून घेतोय रजा. एवन जोडी पुरस्कृत 7874 चषक या मोठ्या टुर्नामेंट मध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली आमचे परम मित्र संदेश भाई आणि प्रणव भाई यांचा आम्ही आभार मात्र व्यक्त करतोय. आणि दुसऱ्या सत्रासाठी तुम्ही कुठेच जाऊ नका, इथेच थांबा. थँक्यू सो मच. तत्पूर्वी आम्ही थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. एका सत्रामध्ये तिरंगा धुंद्रे टीमला, धुंद्रे टीम म्हटलं तर आमचे साथी समालोचक अर्थात राजजी सिनारे सर यांच्या गावाचा संघ आणि त्यांच्याकडून देखील धुंद्रे टीम साठी शुभेच्छा आहेत. ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. आपले या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्याच्यानंतर बुर्दुल संघ म्हटलं तर आमचे मित्र अगदी जवळचे मित्र नितेश म्हात्रे बुर्दुल यांच्या गावाचा संघ आणि त्यांच्याकडून देखील बुर्दुल टीम साठी शुभेच्छा आहेत. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर आज स्पर्धेचा आपण दुसरा दिवस पाहतोय. कालच्या दिवसाचा विचार केला तर अगदी चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये पाहिला तो मात्र कालच्या दिवसामध्ये तुरमाले संघाने अगदी चांगला खेळ केला ना तो संघ सुपर 4 साठी दाखल झाला. आज देखील सुपर 5 साठी दाखल झाला. आज देखील एक संघ नशीब आजमावेल. 8 संघांचा प्रवास आजच्या दिवसामध्ये पाहिला, त्यातून 6 संघ या स्पर्धेतून बाहेर झाल्या. 2 संघांदरम्यान अजूनही तुम्हाला मैदानामध्ये संघर्ष पाहायला मिळेल. त्यातून एक संघ लकी ठरेल जो एखाद्या ट्रॉफीवरती त्या संघाचं नाव कोरलं जाईल आणि ट्रॉफीसाठी संघर्ष मैदानावरती 18 बॉल मध्ये 22 धावा वाचवायचे आहेत. आई गावदेवी बुर्दुल टीमला टी फॉर टॅड जसं तसं उत्तर आता सेकंड क्षेत्रामध्ये द्यावं लागेल. बुर्दुल टीमला 4 रीतीनं पहिल्या पूर्वार्धामध्ये गोलंदाजी केली ना तिरंगा धुंद्रे टीमला, तशीच गोलंदाजी आता या मॅच मध्ये सेकंड सत्रामध्ये आई गावदेवी बुर्दुल टीमला करावे लागेल. सलामीची जोडी खेळपट्टी बर्दी प्रसन्न पाटील आणि किशोर सिनारे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला भूषण पाटील. हा पहिला मुख्य ट्रम्प कार्ड गावदेवी बुर्दुल टीमचा गोलंदाज. पहिला बॉल ड्राईव्ह केला ऑफ साईडला, फटका चांगला टीपला चेंडू निघून चाललाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू फरार होता. पहिल्याच बॉलवरती दमदार चौकार. पहिल्या बॉलवरती चौकाराला फलंदाज प्रसन्न पाटीलच्या बॅटमधून.
सेकंड बॉल हा देखील फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत सुधीर पाटील उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती सिंगलला प्राधान्य. चांगले क्रिकेट आहे. मागील बॉलवरती चौकाराला त्याच्यानंतर सिंगल. संघ 5 या आकड्यावरती लक्ष मोठं नाही आहे आणि तेवढा चांगला क्रिकेट सध्या प्रसन्न पाटीलच्या मैदानावरती. मागील 2 बॉलमध्ये 5 खर्च केला भूषण पाटीलला. चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावा वाचवायच्या असतील ना तर मेहनतीची पराकष्ट या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना गाबदेवी बुरदुल टीमला करावे लागेल. समोर स्ट्राईक रोटेट झाला. स्ट्राईक वरती किशोर सिनारे फलंदाज इन ऍक्शन. प्रार केला फटका चांगला. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय. एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप 4. हा पहिला चौकार. मनमुक्त करणारा संगीत सातत्यानं डीजे सागरच्या माध्यमातून आपण पाहतो. त्यांचे केलं आभार व्यक्त करूया. हो चेंडू फाडल्यानंतर थोडासा डीप राहिला. खोलवट टप्प्याचा बॉल होता आणि हा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती 22 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानावरती उतरलाय तो मात्र तिरंगा दुंद्रे संघ. सुरुवात भरपूर चांगली किशोर सिनाऱ्यांना प्रसन्न पाटीलची या मॅच मध्ये तिरंगा दुंद्रे टीम साठी. पुढचा बॉल गोलंदाज भूषण पाटील. सोपा बॉलिंग बॅकअप कमबॅक करतोय या षटकामध्ये भूषण पाटील. 2 चौकारानंतर सलग 2 बॉल निर्धाव फेकल्यात. थोडस कमबॅक बॅकअप देण्याचा प्रयत्न सध्या भूषण पाटीलचा राहिला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. संघ 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम बॉला P1चा पहिला षटक फेकत असताना गोलंदाज भूषण पाटीलला पाहता. समोर एक ताकदवर फलंदाज इन ऍक्शन मध्ये फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल किशोर सिनारे. आडव्या बॅटचा वापर केला. क्षेत्ररक्षक आहेत. डीपला चेंडू निघून चालला. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केलाय आणि 2 धावा या बॉल वरती कंप्लीट होता. संघ डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानं संघ 11 या आकड्यावरती. अर्धा प्रवास मॅच मध्ये केला तिरंगा दुंद्रे टीमला. अजूनही 11 धाब्यांची गरज आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये सामना एकतर्फी का मॅच मध्ये पुन्हा एकदा टर्न घेईल. तो मात्र गोलंदाजी करत असताना गाबदेवी बुरदुल. सामन्याला टर्न द्यायचा असेल तर सुधीर पाटीलला आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. अगदी 100% योगदान 100% कमिटमेंट या मॅच मध्ये सुधीर पाटीलला द्यावे लागेल. टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तो सुधीर पाटील सध्या बॉलिंग ट्रॅक वर दिला. 12 मध्ये 11 वाचवायच्या फिल्डिंग डिपार्टमेंट अगदी चांगल्या रीतीने सजवला. प्रत्येक धाब्याची किंमत माहिती आहे आणि ती वाचवण्याचा प्रयत्न सातत्यानं तुम्हाला या मॅच मध्ये गावदेवी बुरदुल टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. गोलंदाज तयार सुधीर पाटील. समोर फलंदाज पाहिलं तर प्रसन्न पाटील. डावकाचा एक विस्फोटक आणि अष्टपैलू खेळाडू. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला. हलक्या हातानं फूस केला. सिंगल धाबेला प्राधान्य जाणले ते सिंगल डबलने देखील सामना जिंकू शकता आणि त्याच रणनीतीनुसार फलंदाजी सध्या प्रसन्न पाटीलची तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतं. खरं तर 3 मार्च ते 9 मार्च डे नाईट भव्य दिव्य स्पर्धा नक्कीच बुरदुल गावामध्ये पाहायला मिळेल. ABC या गटासाठी एक बाईक असेल. त्याच्यानंतर DEF या गटासाठी देखील एक बाईक असेल. 40+ या गटासाठी देखील बाईक असेल. अगदी दमदार स्पर्धा. प्रथम धनराशी पाहिले तर 1.5 लाख, द्वितीय धनराशी 75, तृतीय धनराशी 40, चतुर्थ धनराशी 35, पंचम धनराशी 30 आणि षष्टम धनराशी 30 अशी स्पर्धा भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला बुरदुल नगरीमध्ये पाहायला मिळेल. हो आडवा बाट फटका एक्झिक्यूट केला.
फटका चांगल्या सिंगल कंप्लीट दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला आणि 2 धाबा या बॉल वरती कंप्लीट होतील. 2च्या मदतीनं संघ पुढे सरकला. धावपुस्तकामध्ये धाबा पाहिला. संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. येणारे 9 बॉल आणि अजूनही आपण पाहिलं तर 8 धाब्यांची गरज. त्याच्यानंतर साहिलजी मात्रे पेन झोय 7874 चषकासाठी शुभेच्छा आल्यात. ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. तर इथे मात्र षटकाराला 6च्या मदतीनं संघ 20 या आकड्यावरती. अवघ्या 2 धाब्यांची गरज मॅच मध्ये तिरंगा दुंद्रे टीम साठी. गोलंदाज सुधीर पाटील. किशोर सिनारेनं आज दिवसभर इम्प्रेस केला. मागील 2 षटकामध्ये अगदी मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला आणि या मॅच मध्ये देखील भरपूर चांगला खेळ सध्या किशोर सिनारेचं पाहायला मिळतं. वैयक्तिक 7 बॉल मध्ये 14 धाब्यांचं दमदार योगदान देत असताना सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली. तिरंगा दुंद्रे टीमनं स्लोवर गतीचा फसवा बॉल सुधीर पाटीलच्या माध्यमातून आणि हा बॉल निर्धाव आलाय. 7 मध्ये 2 धाब्यांची गरज. सत्ता कोण गाजवेल मॅच मध्ये? सत्ता तोच गाजवतो ज्याचं मनोमनामध्ये राज्य असतं. मात्र या मॅच मध्ये सध्या तरी सत्ता गाजवतोय तिरंगा दुंद्रे संघ. 7 बॉल 2 ची गरज. सुधीर पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. फटका चांगला सिंगल कंप्लीट. एकच धाब्यानं समाधान मानले. आता 6 मध्ये 1 धाबेची गरज. स्कोर लेवल झालाय. संघ 21 आकड्यावरती. आता 6 बॉल 1. बॅटिंग करत असताना गावदेवी बुर्दुल टीमला 22 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरला. मागील 12 बॉल मध्ये 21 धाबा नक्कीच तिरंगा दुंद्रे टीमनं बनवल्या. आता येणारे 6 बॉलांना अवघ्या 1च धाब्याची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आदर्श हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. समोर किशोर. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पकडला झेल. पहिला धक्का फलंदाज किशोर सिनारे पाक टू द पवेलियन. वरती दाखल झाल्या. 5 मध्ये 1 धाबेची गरज. 5 मध्ये 6 मध्ये 1 धाव डिफेन्स केली जाईल का? हा करिश्मा हा कारनामा या मॅच मध्ये गोलंदाज आदर्श करेल का? हा देखील मोठा प्रश्न. 5 बॉल 1 अमर पाटील समोर स्ट्राईक वरती गोलंदाज आदर्श. सुपर बॉलिंग. हा देखील निर्धाव चेंडू आलाय. 4 बॉल 1 धावेची गरज. शिरकाव केलं जाईल का? गोलंदाज आदर्श माध्यमातून हौसला के तरकश में कोशिश का ओ तीर जिंदा रहे. चाहे हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रहे. अशा जागृत करावे लागेल जिंकण्यासाठी. आदर्श पाटील ज्या विश्वासानं संघनायकांना जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारी स्वीकारत असताना मैदानावरती लेटकट खेळलाय. विनिंग फटका अमरच्या बॅटमधून. आजच्या दिवसामध्ये सुपर 5 साठी या स्पर्धेचा दुसरा संघ